काल स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये आपल्याला चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला आणि तो ड्रामा जो आहे तो एक कुठेतरी आज संपलेला आहे। कारण काल सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनी देखील उमेदवारीसाठी अर्ज भरलेले होते आणि खरं तर हे दोन अर्ज जे आहेत ते पक्षाकडूनच सांगण्यात आलेले होते। जो अधिकृत अर्ज आहे तो विक्रम काकडे यांचा होता आणि सुनील टिंगरे यांचा जो अर्ज होता तो पर्यायी अर्ज होता असं पक्षाकडून सांगण्यात आलं। त्याच्यावरती सारवासारव करण्यात आलेली होती। मात्र आज सुनील टिंगरे यांनी जी आहे ती माघार घेतलेली आहे आणि ही माघार घेण्यात खरं तर पक्षाला यश आलेलं आहे। कारण पार्थ पवार असतील त्याचसोबत सुनेत्रा पवार असतील यांनी सुनील टिंगरे यांची समजूत काढलेली आहे। पुढे पक्ष जो आहे तो तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यानंतर तुम्हाला पक्षामध्ये पुढे संधी दिली जाईल अशी देखील त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे। त्यामुळे सुनील टिंगरे यांनी जी आहे ती आता या अर्जातून माघार घेतलेली आहे। त्यामुळे खरं तर आज या सर्व अर्जांची जी आहे ती छाननी करण्यात आलेली होती। पुण्यामधून 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। 11 अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादीचे हे 2 जण होते आणि त्यानंतर शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडून श्रीकांत पाटील आणि तुषार कामटे यांनी देखील अर्ज भरलेले आहेत। त्यासोबत त्यानंतर भाजपकडून जे बंडखोरी करून आलेले प्रदीप कंद आहेत त्यांनी देखील अर्ज भरला आहे। अपक्ष अर्ज त्यांनी भरलेला आहे। खरं तर पुण्यातील या विधान परिषदेच्या जागेवर ते देखील इच्छुक होते आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज जो आहे तो भरलेला आहे। खरं तर आज या प्रकरणामध्ये सर्वात मोठी घडामोड म्हणजे प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि आता प्रदीप कंद जे आहे ते कुठेतरी माघार घेणार असल्याची शक्यता सर्वांकडून सांगण्यात येत आहे, व्यक्त करण्यात येत आहे। मात्र अर्ज माघार घेण्याची तारीख जी आहे ती 4 तारीख आहे आणि या तारखेपर्यंत प्रदीप कंद माघार घेणार का? खरं तर अनेकांकडून असं देखील सांगण्यात येत होतं की हा भाजपचा डाव आहे। मात्र आता प्रदीप कंद माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे विक्रम काकडेंचं पुढे जे आव्हान होतं, भाजपची मतं विभागली जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती। त्यामुळे हे आव्हान जे आहे ते कुठेतरी आता कमी होत असल्याचं सांगण्यात येत आहे। आता 4 तारखेपर्यंत माघार घेण्याची तारीख जी आहे ती 4 आहे। त्यामुळे आता प्रदीप कंद जे आहेत ते माघार घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि 18 तारखेला मतदान होणार आहे। या मतदानामध्ये खरं तर या जागेवर कोणाचं वर्चस्व लागतं याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। पुन्हा स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।